हाय फ्रेंड, महाराष्ट्र रेसिपी स्वाध्याय चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मटकीला मोड कसे आणायचे हे आज आपण पाहणार आहोत। या जर पद्धतीने तुम्ही मटकीला मोड आणले तर कधीही तुमची मटकी चिकट किंवा मटकीला उग्र वास येणार नाही आणि मटकीला छान असे मोड येतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी मटकी घेतली आहे। तर इथे मी थोडीशी मटकी जाडसर घेतली आहे, तर तुम्ही कोणतीही मटकी घेतली तरी चालते। तर कधी कधी मटकीला पावडर लावून ठेवलेले असते, त्यामुळे आपल्याला ही मटकी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपण आता ही मटकी हाताने चोळून व्यवस्थित धुवून घेऊया। तर इथे ही मटकी मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। तर या इथे एका पातेल्यात मी नॉर्मल पाणी घेतलंय। तर आपण आता या पाण्यामध्ये ही मटकी टाकून घ्यायची आहे। तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे मी नॉर्मल पाणी घेतलंय। तर तुम्ही जर हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात जर मटकीला मोड आणत असाल तर त्यावेळी तुम्हाला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे। तर आपण आता ही मटकी या पातेल्यात टाकल्याच्या नंतर झाकण लावून 6 ते 7 तासासाठी भिजवत साईडला ठेवून देऊया। तर 6 ते 7 तासानंतर बघू शकता आपली मटकी छान फुलून डबल झाली आहे। मस्त अशी आपली छान मटकी भिजली आहे। तर आपण आता यातील जे घाण पाणी आहे ते काढून परत एकदा ही मटकी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, त्यामुळे काय होईल की या मटकीला वास येणार नाही। तर इथे ही मटकी परत एकदा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आपण आता ही मटकी एका चाळणीवर काढून घ्यायची आहे। तर चाळणीवर काढल्याच्या नंतर आपण आता यातील पूर्ण पाणी काढून घेऊया। तर चाळणी साईडला करून यातील पूर्ण पाणी निचरून घ्यायचं आहे। ते 10 ते 12 मिनिटांनंतर बघू शकता यातील पूर्ण पाणी निघून गेलं आहे। तर या चाळणीच्या खाली आपण एक भांडं ठेवून घ्यायचं, त्यामुळे या मटकीला पूर्ण साईडला हवा खेळती राहील। आपण आता ही मटकीवर एक कपडा झाकून घ्यायचा आहे। ही मटकी पूर्ण साईडला व्यवस्थित या कपड्याने झाकून घेऊया आणि या कपड्यावर एक आपण आता झाकण ठेवून 9 ते 10 तासासाठी ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवून घ्यायचे। तर याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या कडधान्याला देखील मोड आणू शकता। तर 9 ते 10 तासानंतर बघू शकता मस्त आपल्या ह्या मटकीला छान असे मोठे मोठे मोड आले। मस्त मोकळे अशी आपली मटकी तयार झाली आहे। तर या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।